नमस्कार. आज जरासा वेगळा विषय, याच मुद्द्याचा पण वेगळा विषय मांडतोय. मला वेगळेपण स्पष्ट करायचं आहे म्हणून हा विषय मी मांडतोय. पुण्यामधल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये भगवान रामचंद्रांच्या सीतामातेच्या वरती आधारित रामलीला नावाच्या नाटकाचं सादरीकरण होत होतं. कोणी म्हणते परीक्षण केलं जात होतं, कोणी म्हणते सादरीकरण होत होतं, कोणी काय म्हणत होतं. या नाटकामध्ये रामचंद्र आणि सीतामाता यांच्याविषयी बरंच काही बोलल्या गेलं, दाखवल्या गेलं. म्हणजे अगदी सीतामाता सिगारेट ओढतायत हे दाखवल्या गेलं, लफडं या प्रकारात बोलल्या गेलं. मी काही दृश्य तुम्हाला त्यातली दाखवणार आहेच आहे. पण या सगळ्या प्रकारामध्ये अनेकांनी त्या नाटकाच्या कलाकारांचं थोबाड फोडल्यानंतर अनेक जण त्यावर व्यक्त होऊ लागले. एक करंदीकर नावाचे लेखक कसले, त्यांना मी लेखक आहे म्हणून सांगावं लागतं, लेखकाचे चिरंजीव, विंदा करंदीकरांसारख्या मोठ्या माणसाचे चिरंजीव. पृथ्वीच्या पोटी हिरेगार गोटी म्हणतात ते हेच की काय, असा प्रश्न मला पडतो. माझ्या मना बंद दगड पुन्हा पुन्हा म्हणून घ्यावं लागतं, बाकी काय. ते ज्यांच्या डोक्यावरची केसही गळालेली आहेत आणि त्यातली बुद्धीही गळालेली आहे, चमन गोटा झालेला आहे, असे वैभव मांगले. आणखी एकाचं नाव या चॅनलवर घेऊन मला चॅनल विटाळायचं नाहीये. काय आशेचे किरण आजकाल दिसत नाहीयेत, त्यामुळं त्या माणसाविषयी मला बोलायचं नाहीये. मराठी चित्रपटसृष्टी, मराठी नाट्यसृष्टी, मराठी लेखक आणि मराठी पत्रकारिता एक जात हिंदू समुदायानं गुंडाळून फेकून द्यावी या निष्कर्षापर्यंत मी आलोय. रामचरित्राच्या वरती काय दाखवलं गेलं म्हणून संताप अनावर झाला हे जरा तुम्ही बघून घ्या. बघितला. आता याच्यात काय वावग आहे असं म्हणणारी माणसं भेटतील याची मला पूर्ण कल्पना आहे. म्हणूनच वावग नेमकं काय असतं हे मला तुम्हाला दाखवायचं आहे. पहिल्यांदा दाखवतोय कोल्हापूरमधली काही दृश्य. महालक्ष्मीच्या दर्शनासाठी गेलेल्या लोकांना तिथे छोट्या छोट्या मुलांनी एसटी बसच्या मध्ये बसून सहलीला आलेली मुलं ती घोषणा देत होती, जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि या घोषणा सहन न झालेल्या मुस्लिमांच्या टोळक्यांनी त्या गाडीवरती दगडफेक केली. मुलं जखमी झाली, घाबरली, बावरली आणि पळून गेली. दगडफेक करणारी माणसं का हो? ज्यांना फक्त जय श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा आवडत नाहीत, त्यांनी सरळ सरळ अशा स्वरूपाची दगडफेक करावी. ठीक आहे, चला आम्ही सहन करू. मी आता दुसरा प्रसंग दाखवतोय अकोल्यातला. अकोल्याच्या एका होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये एक प्रसंग घडला. तिथे अशीच नाटिका सादर झाली जशी पुण्यात, आणि त्या छत्रपती शिवरायांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढल्याचं दृश्य दाखवण्यात आलं. अफजुल्ल्याचा कोथळा बाहेर काढण्याचं दृश्य, तो पराक्रमाचा दिवस, छत्रपती शिवरायांच्या तो अफजल वधाचा दिवस आम्ही किती सन्मानाने पाळतो. आजही त्या स्मृतीने आमच्या अंगावर रोमांच उभे राहतात, कारण आमच्या राज्यावर आक्रमण करायला आलेलं होतं. आमच्या राजाचा जीव घ्यायला आलेल्या माणसाला आमच्या राजांनी कसं कोथळा बाहेर काढून मारलं, हे पराक्रमाचे दाखले आम्ही नेहमीच सांगतो. पण या नाटकावर देखील आक्षेप घेत सादरीकरण करणाऱ्या लोकांना माफी मागायला भाग पाडलं त्या अकोल्यामध्ये. आणि हे म्हणे सहिष्णू आहेत, हे म्हणे खूप चांगले आहेत. म्हणजे कोल्हापुरात, अकोल्यात हे अशी प्रकार होत राहतात आणि यांना आम्ही चांगलं म्हणायचं. आता मी तुम्हाला काही भाषण दाखवतोय, सलग ऐकवतोय. जरा एका मौलवीचं हे भाषण आहे, त्यातले 3 मुद्दे महत्वाचे आहेत. 3 मुद्दे आधी सांगतो आणि मग भाषण ऐका. पहिल्या तुकड्यात तो मौलवी भाषण करतोय, त्यात तो भयंकर गोष्टीचा करतोय की एक वेळ मला शिवी द्या, पण नबीला शिवी द्याल तर तुमच्या छाताडावर बसू, मानेवर बसू, तुमचे गर्दन कापू वगैरे वगैरे. त्यातला दुसरा पार्ट आहे, तुम्ही ज्याची अनावरस औलाद आहात असे अनावरस बाप ब्रिटिश कसे वागतात,
कसे वागले, त्यांनी प्रयत्न केला आम्हाला संपवण्याचा, आम्ही संपलो नाही. आणि तिसरं वाक्य आहे, आज कुत्तों के दिन है कल हमारा दौर आएगा. आणि त्यानंतर जो जल्लोष होतो तोही तुम्हाला दाखवतोय. आता बघा, मैंने बार बार ये कहा है, ऐलान कहा है, जब जब गाली देने का शौक है मेरा नाम लेकर गाली दो, मेरी माँ के नाम पर, मेरे बाप के नाम पर, मेरे खानदान के नाम पर, जितना कोसना है कोस लो, लेकिन याद रखना अगर हुजूर की तरफ उंगली उठाओगे, अगर नबी की असमत की तरफ बोलोगे, हमारे खून का आखिरी कतरा भी जिस्म में बाकी है, तुम्हारी गर्दनों पर चढ़ करके बोलेंगे, तुम्हारे सीने पर चढ़ कर बोलेंगे. और तुम ये समझ हो तख्त ताज तुम्हारे पास है, आज फौज और ताकत तुम्हारे पास है. तुम्हारे नाजायज बाप आज से 200 साल पहले अंग्रेजों की शक्ल भी यहाँ मौजूद थी. उन्होंने एक आलिम रब्बानी किफायत अली काफी को फांसी पर चढ़ाया था, एक नहीं 30,000 उलमा को फांसी पर चढ़ाया था. तुम्हारे नाजायज बाप भी ये समझते थे हिंदुस्तान से इस्लाम खत्म हो जाएगा. अरे उनका चूरा भी यहाँ बाकी नहीं रहा. तुम भी अपने अंजाम का इंतजार करो, कुछ देर की खामोशी है, फिर शोर आएगा. आज कुत्तों का वक्त है, कल हमारा दौर आएगा. ऐकलत? तरीही आम्ही सहिष्णू व्हायचं आणि रामाचा केलेला अपमान सहन करायचा. या डिवाइन चॅनलच्या माध्यमातून मी सकल हिंदू समाजाला हात जोडून विनंती करतोय, माय बाप हो, आज रामावर नाटक केलंय, उद्या पिक्चर काढतील, उद्या आणखी काही घाण बोलतील, आम्ही ऐकत गेलो. कारण आम्ही सर तन से जुदा म्हणत नाही. आम्ही काय करतो, आम्ही सरळ सरळ म्हणतो की ज्या कोणत्याही देवाला नमस्कार करा तो आमच्यापर्यंत पोहोचतो. आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. तो केशवाच्या पर्यंत पोहोचतो, कृष्णापर्यंत पोहोचतो. आकाशातलं पाणी जसं सगळीकडून जाऊन सागरालाच मिळतं, तसं कोणत्याही देवाला केलेला नमस्कार केशवाच्या पर्यंत पोहोचतो. म्हणजे अनन्य भावाने त्या एकमेव परमेश्वराला शरण गेला तर सगळ्यांचं कल्याण होतं. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः. काय सुंदर कल्पना आहे ना, सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः. म्हणजे सगळ्यांचं मंगल होऊ दे, सगळ्यांचं चांगलं होऊ दे, ही आमची संकल्पना आहे. पण तुम्ही आमच्या देवाला मानणार नसाल तर तुम्ही पापी आहात, काफीर आहात, पाय तोडू, हात तोडू, हे करू ते करू, बाप्तिस्मा घेतला पाहिजे, नाही तर तुम्ही पापी, तुम्ही वाईट, या स्वरूपाची कृत्य करणारी कुणीकडे आणि सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया म्हणणारी माझी संस्कृती कुणीकडे. आता वेळ आली आहे या संस्कृतीचा अपमान सहन न करण्याची. म्हणजे नुसताच अभिमान बाळगण्याची नाही, तर अपमान सहन न करण्याची वेळ आली आहे. आणि त्यासाठी आपल्या प्रत्येकाला भूमिका घेतली पाहिजे. अर्थात हाती शस्त्र घेऊन ही भूमिका घ्यायची नाहीये, हाती दगड घेऊन ही भूमिका घ्यायची नाहीये. पण जो कोणी मुखातून आमच्या ईश्वराला नाकारेल, त्याच्यावर शंका उत्पन्न करेल, नालस्ती करेल, त्याचं थोबाड रंगवण्याची भूमिका मात्र नक्कीच घ्यावी लागणार. नमस्कार.